नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो, स्वागत आहे तुमचं दादा सीईटी वाला काउन्सिलिंग मध्ये. सीईटीसीने ऑलरेडी ऍडमिशन प्रोसेसचं शेड्यूल अपलोड केलेलं आहे. मी तुम्हाला फक्त एक इंट्रोडक्शन देतो शेड्यूलचं. त्यानंतर कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन बद्दल काय प्रायोरिटी ठेवली असली पाहिजे आणि कॉलेज लिस्ट करताना आपल्याला कोणत्या गोष्टी कन्सिडर करायच्यात. प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट तुमची 22/7/2026 ला येणार आहे. म्हणजे जी तुमची रँक असते, जनरल स्टेट मेरिट नंबर आणि ऑल इंडिया कोटा, म्हणजे जे विद्यार्थी जेई मध्ये असतील आणि जे विद्यार्थी सीटी थ्रू असतील तर त्यांच्यासाठी जनरल स्टेट मेरिट नंबर, आणि जे विद्यार्थी ऑल इंडिया रँकिंग मध्ये आहेत तर त्यांच्यासाठी जेईचा स्कोर कन्सिडर केला जातो. कॅटेगरी रँक असू द्या किंवा तुमचा होम युनिव्हर्सिटी रँक असू द्या, या गोष्टी महत्त्वाच्या नाही आहेत. जनरल स्टेट मेरिट नंबर आणि तुमचा ऑल इंडिया रँक या दोन गोष्टीच महत्त्वाच्या असतात ऍडमिशन प्रोसेसमध्ये. त्यावरतीच तुमचा क्लोजिंग रँक कळलेला असतो आणि त्यावरतीच तुम्हाला ऍडमिशन प्रोसेसमध्ये फायदा होत असतो. ग्रेव्हियन्स पिरियड 23 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत आहे. यामध्ये ज्या दुरुस्ती करायच्या आहेत, जर एखाद्याच्या फॉर्म मध्ये चुकला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला दुरुस्ती करण्याचा अधिकार ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये आहे. तो आहे 23 तारखेपासून तर 25 तारखेपर्यंत. यानंतर डिस्प्ले ऑफ फायनल मेरिट लिस्ट आहे 27/7/2026 ला. त्याच दिवशी तुम्हाला सीट मॅट्रिक्स येणार आहे. तर 27/7 ला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे. म्हणजे प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट मध्ये जे विद्यार्थी ग्रेव्हियन्स पिरियड मध्ये दुरुस्ती करतात, तर एखादा विद्यार्थी डिफेन्स मध्ये अप्लाय करतो, तो आता नो करतो, किंवा एखाद्या विद्यार्थ्याचं डिफेन्स अप्लाय करायचं राहून जातो, तो आता यस करतो. त्यामध्ये फायनल मेरिट लिस्ट मध्ये थोड्याशा प्रमाणात काही चेंजेस बघायला येतात. तर त्या ठिकाणी तुम्हाला 27/7/2026 ला तुम्हाला फायनल मेरिट लिस्ट येणार आहे आणि ही शेवटपर्यंत असते. यामध्ये नंतर काहीही चेंजेस होऊ शकत नाही. आता राऊंडचं शेड्यूल आलेलं आहे. राऊंडची चॉईस फिलिंग जी आहे ती आहे 28/7/26 ते 30/7/26. म्हणजे पहिल्या राऊंडची चॉईस फिलिंग सर्वांना 25 तारखेपर्यंत कॉलेजच्या लिस्ट मिळून जाणार आहेत. जे विद्यार्थी ऑफलाईनला आहे, जे विद्यार्थी शेवगावसाठी आहेत, तर त्यांना उद्या तारीख आहे जवळपास 20 जुलै तुमच्यासाठी तारीख आहे. तुम्हाला 20 जुलैला लिस्ट मिळणार आहे. जे विद्यार्थी उद्या येऊ शकत नाही त्यांनी ऑनलाईन लिस्ट तुम्हाला मिळून जातील, काही काळजी करू नका. ऑलरेडी नगरसाठी आम्ही डेटा घेतलेला आहे. नगरच्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मोबाईल नंबरवरती लिस्ट मिळून जातील. पुण्याच्या विद्यार्थ्यांना 22 किंवा 23 तारखेला, ज्या विद्यार्थ्यांना ऑफलाईन शक्य असेल तर ऑफलाईनला येऊ शकतात. ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन करायचं असेल तर ते ऑनलाईन करू शकतात. जे विद्यार्थी ऑलरेडी भेटून गेलेले आहेत, त्यांचा डेटा घेतलेला आहे, त्यांना पण 25 तारखेपर्यंत लिस्ट मिळून जातील. लगेच तुम्ही आता मेसेज करू नका की सर माझा केव्हा नंबर येईल. ऑलरेडी सगळे स्लॉट बुकिंग झालेले आहे. आमच्या सिक्वेन्स प्रमाणे तुम्हाला तुमच्या लिस्ट मिळून जातील. जर 25 तारखेपर्यंत जर तुम्हाला लिस्ट मिळाली नाही तर त्या ठिकाणी तुम्ही मेसेज करू शकताय किंवा फोन करू शकताय. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला 28 तारखेपासून तुमचा राऊंड सुरू होतो. 28, 29, 30 3 दिवस तुमची चॉईस फिलिंग असते. या 3 दिवसामध्ये जी तुम्हाला लिस्ट देतोय, बऱ्याचशा विद्यार्थ्यांचं कंप्लीट पॅकेज आहे तर तुम्हाला काही करायचं नाहीये. ज्या विद्यार्थी स्वतः फॉर्म भरणार आहेत, ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक पॅकेज आहे तर त्यांना फॉर्म भरायचा आहे, तर त्यांना 28, 29, 30 तारखेला तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. डिस्प्ले ऑफ अलॉटमेंट जे आहे ते आहे 2/8/26. म्हणजे तुम्हाला 2 तारखेला कळणार आहे की तुम्हाला कोणतं कॉलेज मिळालंय. त्यानंतर ऍडमिशन प्रोसेससाठी वेळ आहे 3, 4 आणि 5 असा 3 दिवसांचा वेळ आहे. पहिल्या राऊंडचा नियम काय सांगतो, जर तुम्हाला राऊंड 1 मध्ये अलॉटमेंट मिळाली तर तुमच्याकडे 2 पर्याय असतात. एक असतो फ्रीज आणि दुसरा असतो नॉट फ्रीज, त्याला आपण बेटरमेंट म्हणतो. तर फ्रीज तर कोणी करणार नाही, आपण प्रत्येक जण नॉट फ्रीज करणार आहे. त्यासाठी आपल्याला जर कॉलेज मिळालेलं असेल तर सीट ऍक्सेप्टन्स फी आहे 1000 रुपये. 1000 रुपये तुम्हाला तुमच्या लॉग इन मधून भरायचे आहेत. मी त्याचे कसे भरायचे आहेत याचा व्हिडिओ तुम्हाला देणार आहे, त्यामुळे तुम्हाला त्याची काळजी करायची नाही. प्रत्येक विद्यार्थ्याला 1000 रुपये भरून बेटरमेंट करायचं आहे. जर एखादा विद्यार्थी असा असेल की सर मला जे कॉलेज पाहिजे होतं ते मला मिळालंय, मी ते थांबतोय, तर त्याच विद्यार्थ्यांनी फक्त फ्रीज करायचंय. त्याचे सर्व डॉक्युमेंट्स रेडी पाहिजेत. 3, 4, 5 या 3 दिवसामध्ये त्याला ऍडमिशन प्रोसेससाठी वेळ असतो. ज्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट करायचंय, जे कॉलेज मिळालंय तिथली सीट बुक करायची कंपल्सरी सांगतो. जर एखादा विद्यार्थी असा असेल की कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय, कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळालंय परंतु मला ते नकोय असं वाटत असेल, तर त्या विद्यार्थ्यांनी देखील त्या ऍडमिशनसाठी 1000 रुपये भरून सीट बुक करायची आहे. का बरं? जर पुढच्या राऊंडला जर कट ऑफ वाढले आणि तुम्हाला जर सीट मिळाली नाही तर अवघड होतं. आपण जी सीट मिळालेली आहे ती सेकंड राऊंड मध्ये चेंज करू शकतो, परंतु असं कोणी करायचं नाही की मला पहिल्या राऊंडची जी सीट मिळाली आहे आणि ती मला घ्यायचीच नाही. इन केस तुम्ही ऍडमिशन प्रोसेसच्या प्रक्रियेतून बाहेर पण जाऊ शकता. त्यासाठी ज्या राऊंड मध्ये जी सीट मिळालेली आहे त्यासाठी 1000 रुपये भरून तुम्ही सीट बेटरमेंट करा आणि पुढच्या राऊंडसाठी पात्र व्हा. पुढच्या राऊंडला आपण काय करू शकतो, जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा वरचे कॉलेज टाकू शकतो. याचं पुढचं शेड्यूल तर तुम्हाला येणारच आहे. त्यामुळे मी पुढच्या ऍडमिशनची जी काही माहिती आहे तुम्हाला राऊंड 2 च्या बेस देणार आहे. आता फक्त आपण राऊंड 1 वरती फोकस करूयात. आता लक्षात घ्या, पहिल्या राऊंडचा नियम काय सांगतो, जर तुम्हाला 1 नंबरची अलॉटमेंट मिळाली तर तुम्ही ऑटो फ्रीज होता. त्यासाठी आपण काय करतो, कंपल्सरी सीओपी सीएस 1 नंबरला टाकतो. आपल्याला पुढचे सेकंड राऊंड करायचे आहेत. असं होत नाही की पहिल्या राऊंड मध्ये सीट मिळाली, आता मी चौथ्या राऊंडला गेलो आणि मला नवीन सीट मिळाली. पहिली सीट जी आहे
त्यामध्ये मला काही चुकीची माहिती असते किंवा बऱ्याचशा मुलांचं असं डोक्यात असतं की पहिल्या राऊंडला सीट मिळाली म्हणून लगेच घेऊन टाका, असं नसतं. पहिल्या राऊंडला सीट मिळाली ती तुमच्या हातात ठेवा, तुमच्या ताब्यात ठेवा. त्यासाठी तुम्हाला कोणत्याही कॉलेजला जायची गरज नसते. ही सगळी प्रोसेस ऑनलाईन असते. जे कॉलेज मिळाले त्या ठिकाणी 1,000 रुपये भरून आपली जागा फिक्स करा. पुढच्या राऊंडला त्याच्यापेक्षा बेटर कॉलेज मिळण्याचा प्रयत्न करा. म्हणजे समजा एक XYZ कॉलेज असेल, त्या ठिकाणी तुम्हाला AIDS, AIML, IT मिळाला असेल, तुम्ही त्याच कॉलेजमध्ये कॉम्प्युटर घेण्याचा प्रयत्न करा. असं करू शकता. जर एखाद्या विद्यार्थ्याला रँकिंग वाईज जर विचार केला तर 10 नंबरचं कॉलेज मिळालं असेल, तुम्ही पहिल्या 9 मध्ये मिळवण्याचा प्रयत्न करा पुढच्या राऊंडमध्ये. तर राऊंडमध्ये अशा प्रकारे आपल्याला जायचं आहे. राऊंड 1 साठी लक्षात ठेवा, पहिली अलॉटमेंट ही ऑटो फ्रीज होत असते, त्यामुळे कंपल्सरी प्रत्येकाने CS टाकायचं आहे. तुम्हाला मेंटर्स पण अलॉटमेंट होणार आहे. तुमचे फॉर्म भरण्यासाठी जे मेंटर्स असतील ते तुम्हाला अलॉटमेंटची माहिती तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती येणारच आहे. त्यानंतर आता कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन करताना काय विचार केला पाहिजे, असा प्रत्येकाच्या मनात प्रश्न आहे. मी सांगेन, जर एखादा विद्यार्थी 80 पेक्षा कमी पर्सेंटेजचा आहे तर तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करा. काय तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करा. तुम्ही इलेक्ट्रिकल घ्या, मेकॅनिकल घ्या, ENTC घ्या, सिव्हिल घ्या, इन्स्ट्रुमेंटेशन अँड कंट्रोल इंजिनिअरिंग घ्या, केमिकल इंजिनिअरिंग घ्या. ज्या फील्ड आहेत, ज्या चांगल्या आहेत, इलेक्ट्रिकलचा कोर ब्रांचेस आहेत, या तुम्हाला जर CSIT घेण्याचा प्रयत्न केला बाळांनो, चांगलं कॉलेज मिळणार नाहीये. ही गोष्ट लक्षात ठेवा. एक सिंपल गोष्ट आहे, मी कायम सांगतो, जेवढं चांगलं कॉलेज जेवढी चांगली प्लेसमेंट. ही गोष्ट लक्षात ठेवा. त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांना 80 पेक्षा जास्त पर्सेंटाईल आहे, जर तुम्हाला कॉम्प्युटर IT घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकताय. ज्या विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटाईल आहे तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करा, पण चांगलं कॉलेज घ्या, चांगली प्लेसमेंट होते. आयदर जर तुमच्या डोक्यात असंच असेल की नाही सर मला काही झालं असेल, इकडचं जग तिकडं झालं तरी कॉम्प्युटर IT घ्यायचंय, देन तुम्ही डिसाईड करू शकता की तुम्ही कॉम्प्युटर IT घ्या. पण माझं जर ओपिनियन विचारत असाल की सर काय केलं पाहिजे, तर मी सांगेल 80 पेक्षा कमी पर्सेंटाईल असेल तर ब्रांच कॉम्प्रोमाइज करा. इव्हन जर एखादा विद्यार्थी 80 ते 90 मधल्या पर्सेंटाईलच्या रेंजमध्ये असेल, त्याला प्रश्न असेल, तर मी सांगेल कॉम्प्युटर IT घेण्यापेक्षा तुम्ही ENTC डायरेक्टली घ्या. ENTC मधून चांगलं कॉलेज घ्या. जेवढं चांगलं कॉलेज तेवढी चांगली प्लेसमेंट. का बरं? जर एखादी कंपनी कॉम्प्युटर IT साठी येत असेल चांगल्या कॉलेजमध्ये, तर ती कंपनी बाकीच्या विद्यार्थ्यांना पण अलाउ करते. फार तुरळक कंपन्या असतात की ते बाकीच्या विद्यार्थ्यांना अलॉट करत नाही. परंतु जर खालच्या कॉलेजमध्ये जाऊन जर कंपन्यात येत नसतील तर प्लेसमेंट कशी होणार बाळांनो? ऑफ कॅम्पस ट्राय करणं फार अवघड आहे. त्या केसमध्ये काय करा, जर तुम्हाला कमी पर्सेंटाईल आहेत असं वाटत असेल तर त्या ठिकाणी तुम्ही ब्रांच कॉम्प्रोमाइज करा आणि चांगला निर्णय घेण्याचा प्रयत्न करा. जर तुम्हाला 90 पेक्षा जास्त पर्सेंटाईल असतील, जर तुम्ही मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, सिव्हिल अशा ब्रांचेससाठी जाऊ शकत असाल तर तुम्ही खूप चांगला निर्णय घेतात, कारण की तुम्ही पहिल्या 10 कॉलेजेसमध्ये आरामात बसून जाणार आहे. जर तुम्ही 90 ते 95 मध्ये विचार करत असाल तर तुम्ही कॉम्प्युटर IT, AIDS, AIML, AI, इंटरनेट ऑफ थिंग्स, डेटा सायन्स, सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, IoT अशा ज्या काही ब्रांचेस आहेत यांचा विचार करा. तर यामध्ये जर एखादा विद्यार्थी असा असेल की नाही सर मला कॉम्प्युटरच पाहिजे, तर तुमचा निर्णय कुठं ना कुठं चुकतोय. तुम्ही कॉम्प्युटर IT, AIDS, AIML, AI या ब्रांचेस घेण्याचा प्रयत्न करा. जर एखाद्या विद्यार्थ्याला ENTC नकोय किंवा कोरमध्ये आवडच नाहीये, तर त्या केसमध्ये तुमच्याकडे अलाइड ब्रांचेस ज्या असतात, स्पेशलायझेशन वाले ज्या ब्रांचेस असतात त्या घेण्याचा तुम्ही विचार करा. जर तुम्ही असा विचार करत असाल की नाही मला कॉम्प्युटर शिवाय दुसरं काहीच नकोय, तर तुम्ही पुन्हा एकदा चुकीचा निर्णय घेताय. काय कॉम्प्युटर IT, AIDS, AIML, AI या सगळ्या ब्रांचेस तुमच्या ऑप्शन फॉर्म मध्ये असणे आवश्यक आहे. त्यामुळे म्हणजे काय बरं, जर एखाद्या कॉलेजचा कट ऑफ CS चा 93 असेल तर त्या ठिकाणी जर तुम्हाला 92.50 असतील तर तुम्हाला त्याच चांगल्या कॉलेजमध्ये IT मिळू शकतं. जर तुम्ही असं असेल की सर नाही मला CSच हवाय, तर त्या चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला CS मिळू शकत नाही, कारण की 93 पर्सेंटाईल कट ऑफ आहे, तुम्हाला पडले आहेत 92.50, त्यापेक्षा खालचं कॉलेज घ्यावं लागतं. परंतु जर तुम्हाला संधी त्याच कॉलेजमध्ये उपलब्ध करायची असेल तर तुम्हाला IT, AIDS, AIML, AI जर त्या कॉलेजमध्ये या ब्रांचेस असतील तर त्या तुम्ही घेऊ शकता. म्हणजे कॉम्प्युटर IT, AIDS, AIML, AI लक्षात ठेवा, कोणी घ्या ज्या विद्यार्थ्यांना चांगले पर्सेंटाईल आहेत. जर तुम्ही माझ्या मते ब्रांचला प्रायोरिटी देण्यापेक्षा कॉम्प्युटर IT, AIDS, AIML, AI या कलियुगाच्या मागे पळण्यापेक्षा तुम्ही काय करा, कॉलेजला प्रायोरिटी द्या. स्कोर ब्रांचेस घेऊन पण चांगलं करिअर करण्याच्या संधी या चांगल्या कॉलेजमध्येच उपलब्ध होत असतात. तर त्या केसमध्ये तुम्ही लक्षात ठेवा, कॉलेज आणि ब्रांच सिलेक्शन करताना आपण कॉलेजलाच नेहमी प्रायोरिटी दिली पाहिजे. कंपनी कॉलेज बघून येत असते, कंपनी ब्रांच बघून येत नसते. छोटंसं उदाहरण देतो, सगळ्या कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर IT आहे. काय सगळ्या कॉलेजेसमध्ये कॉम्प्युटर IT आहे, परंतु कंपनी जाताना असा विचार करते का रे बाळांनो की खालच्या कॉलेजेसमध्ये पण कॉम्प्युटर IT आहे आणि वरच्या कॉलेजेसमध्ये पण कॉम्प्युटर IT आहे, मी वरच्याच कॉलेजेसमध्ये जाते. खालच्या कॉलेजेसला कॉम्प्युटर IT असून पण येत नाही. आता छोटंसं उदाहरण देतो, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना शेवगाव सारख्या ठिकाणी राक्षी कॉलेजला डॉक्युमेंट व्हेरीफाय करताना भरपूर सारा त्रास दिला. म्हणजे एक छोटीशी उदाहरण सांगतो, डोमेसाईलला ऑब्लिक होतं लिव्हिंग सर्टिफिकेट, बर्थ सर्टिफिकेट आणि डोमेसाईल. तिथे FC सेंटरला विद्यार्थ्यांनी अपलोड केलं होतं लिव्हिंग सर्टिफिकेट. हे 3 डॉक्युमेंट जे होते ते
ऑरिंग मध्ये म्हणजे समजा ऑप्शनल होते, जर तुमच्या डोमिसाईल नसेल तर तुम्ही लिव्हिंग सर्टिफिकेट अपलोड करू शकता, जर लिव्हिंग सर्टिफिकेट नसेल तर तुम्ही बर्थ सर्टिफिकेट अपलोड करू शकता. हे तिथल्या स्टाफ मेंबरला माहिती नाहीये की या गोष्टीला ऑरिंग मध्ये डॉक्युमेंट अपलोड करू शकतात. तुम्ही फॉर्म जो आहे तो त्या विद्यार्थ्याकडे डोमिसाईल नसल्यामुळे तो रिजेक्ट झाला, परंतु हे ऑरिंगला आहे. मग तुम्ही विचार करा, जर अशा ठिकाणी जर तुम्ही ऍडमिशन घेत असाल तर त्यांना कॉम्प्युटर आयटीचं काय नॉलेज असेल. लक्षात ठेवा, मी काय सांगतोय हे मी तुम्हाला फक्त एक छोटंसं उदाहरण दिलं. आणि जे विद्यार्थी पुण्यासारख्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला होते त्या विद्यार्थ्यांना कुठलीही अडचण आली नाही. कशामुळे, तर तो स्टाफ त्या ठिकाणी चांगल्या कॉलेजमध्ये असतो, तो ऍक्टिव्ह असतो. चांगलं कॉलेज केव्हा तयार होतं, त्याची डेव्हलपमेंट तेवढी होते, त्यांचा स्टाफ तेवढा चांगला होतो, विद्यार्थ्यांना शिक्षण चांगलं दिलं जातं. जर तुम्ही कमी पर्सेंटाईल असून पण जर कॉम्प्युटर आयटीच्या मागे पळत असाल तर तुम्ही चुकताय. खालचं कॉलेज घेण्यापेक्षा मी सांगेल ब्रांच तुम्ही सॅक्रिफाईस करा आणि चांगलं कॉलेज घेण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा, मी काय सांगतोय, 4 वर्षानंतर जर तुम्ही विचार करत असाल की सर फ्युचर स्कोप कशामध्ये, मी असं म्हणणार नाही की कॉम्प्युटर आयटीचं डिमांड कमी होतं, परंतु लक्षात ठेवा, जर 100 विद्यार्थी असतील तर त्यातले 90 विद्यार्थी एकच गोष्टीची अपेक्षा करून आहेत की मला कॉम्प्युटर आयटी पाहिजे. 10% विद्यार्थी आहेत की ते कोरमध्ये जात आहे. मग आता लक्षात तुम्ही एक छोटंसं लक्षात ठेवा की 90% विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन करणं सोपं की 10% विद्यार्थ्यांना प्लेसमेंटसाठी कॉम्पिटिशन करणं सोपं. लक्षात ठेवा, 90% विद्यार्थ्यांना जर मार्केटमध्ये जॉब हवा असेल तर त्यांना कॉम्पिटिशन करणं सोपं की 10 विद्यार्थ्यांना कॉम्पिटिशन करणं सोपं. ही गोष्ट लक्षात ठेवा. इलेक्ट्रिकल ब्रांच असेल, रिन्युएबल एनर्जी सोर्सेसचं डिमांड भयंकर वाढत चाललेलं आहे. मेकॅनिकल ब्रांच असेल, यामध्ये केव्हाही जॉब रिसेशन, तुम्ही ही गोष्ट ऐकली का, मेकॅनिकलच्या मुलांना कंपनीतून काढून टाकलं, केव्हाही तुम्हाला ऐकायला भेटणार नाही. परंतु जर तुम्ही ले ऑफ नावाचा जर प्रकार ऐकत असाल तर तो फक्त होतो कॉम्प्युटर आयटी, AIDS, AML, AI. जशी टेक्नॉलॉजी बदलते तसं स्वतःला अपडेट व्हावं लागतं. ही कॉम्प्युटर आयटीच्या विद्यार्थ्यांनी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुम्ही टेक्नॉलॉजी बदलत्यानुसार जर तुम्ही स्वतः चेंज नाही झाले तर तुम्हाला ले ऑफला फेस करावं लागतं, तुमचा जॉब जाऊ शकतो. जर एखादा विद्यार्थी ENTC घेत असेल, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, त्याला पण भविष्यात खूप सारा स्कोप आहे. सेमीकंडक्टरचा डिमांड दिवसेंदिवस वाढत चाललेला आहे. जर एखादा विद्यार्थी इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल इंजिनिअरिंग घेत असेल तर तो पण पार्ट सेमीकंडक्टर मध्ये येतो, कंट्रोल इंजिनिअरिंग मध्ये येतो, त्याला पण भरपूर सारा स्कोप आहे. त्या केसमध्ये जर कमी पर्सेंटेज असतील तर चांगली ब्रांच ऐवजी तुम्ही चांगलं कॉलेज निवडा आणि ब्रांच सॅक्रिफाईस करा. हीच गोष्ट शेवटपर्यंत सांगेल. जर तुम्हाला अजून पण काही डाऊट असतील तर तुम्ही विचारू शकताय. तुमचे जे काही ऑफलाईनला विद्यार्थी आहेत त्यांना तर आम्ही या सगळ्या गोष्टींचं गायडन्स करणारच आहे, परंतु जे विद्यार्थी ऑफलाईन येऊ शकत नाही, ज्या विद्यार्थ्यांची ऑनलाईन काउन्सिलिंग आहे, तर त्या विद्यार्थ्यांसाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण आहे. तुमचे ब्रांच प्रेफरन्स देताना व्यवस्थित ठेवा. 4 वर्षाचं जो काही करिअर आहे तो तुमची 40 वर्ष डिसाईड करता. 4 वर्षात जर जॉब लागला नाही तर पुढच्या 5व्या वर्षी जॉब लागणं अवघड होतं. ही गोष्ट पण लक्षात ठेवा. त्यामुळे मी असं सांगेल की कॉम्पिटिशनमध्ये डायरेक्टली जाण्याऐवजी तुम्ही थोडंसं वेगळ्या गोष्टीचा विचार करा. आमचं कर्तव्य आहे तुम्हाला सांगणं की योग्य ट्रॅक काय, तर त्यामुळे विचार करा. चांगलं कॉलेज चांगली प्लेसमेंट देतं, ही गोष्ट कायम लक्षात ठेवा. त्यामुळे ब्रांच जर 70-80% असतील, 60% असतील, बिंदास्त मेकॅनिकल घ्या, इलेक्ट्रिकल घ्या, ज्यामध्ये तुम्हाला करिअर करायचं त्यामध्ये करिअर करा, परंतु ब्रांच कॉम्प्रोमाइज करून चांगलं कॉलेज निवडा. हेच मी तुम्हाला शेवटपर्यंत सांगेल. एवढं बोलून मी थांबतो. जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही कमेंट टाकू शकता. जे विद्यार्थी काउन्सिलिंगसाठी एनरोलमेंट आहे तर ते विद्यार्थी व्हॉट्सअपला देखील विचारू शकताय. थँक्यू सो मच.